कोण सकाळ सकाळी मध्ये बसलंय? बहुतेक अतुल असेल. ए अतुल, उठकी मधून, मला जाऊ दे पुढं. सरपंचला मला जाऊन दे. बाथरूम मध्ये आंघोळीचं मग नाही, परजन घेतलंय चहा प्यायला. काय पण कसं काय? परजा मागा पण चहा पितो. अरे बाबा, तुला अजून माहित नाही तो कशातून काय पितो आणि कशातून काय खातो ते. म्हणजे ना, एकदा त्याने आंघोळीच्या पातेल्यातून पोहे करून खाल्लेले. शी. एक मिनिट, हा कोण बसलाय हरामखोर मध्येच डुकरासारखा? मला वाटलं तू असशील. मी कसा असेल? एक मिनिट, हा पिया असावा, कारण हाच रात्रभर जागा असतो आणि सकाळी कुठे पण लोळत पडतो. पिया, जरा उठतोस का मधून? थांब, मी उठवतो त्याला. पियुष, ए पिया, पिया. आई ग, आई ग, का माझ्या झोपेच्या सकाळ सकाळी आंघोळ येत आहे? तू झोपलास अजून? हो, लगीला आलेलो म्हणून उठलो होतो. आता जाऊन झोपणार होतो. आता अजून जरा. किती वाजले बघा ना, जरा तरी लाज वाटू दे. बाबा परजा, ते पातेल दे इकडं, मला आंघोळ करायचे. काय? अरे दूध तापवायचं आहे. अरे दे ना, ते पातेल दे ना. तुम्हाला ना माझी काही पडलेलीच नाहीये. आता काय झालंय बाबा सकाळ सकाळी? जरा बघा माझ्याकडे, काय बदल वाटतोय की नाही? ओ हो, प्रद्युतने आज केसी दाढी करून व्यवस्थित क्लीन आलाय. पण अचानक आज लुक चेंज. कारण काय आहे? कारण स्पेशल आहे. स्वीटीला प्रपोज करणार आहे. प्रपोज? हा तेच. पण का? हा म्हणजे असं अचानक आज? ते पण अरे, आजच्या दिवशीच आम्ही भेटलेलो, 1 वर्ष झालं त्याला. कुठे? स्मशानभूमीत. म्हणजे स्वीटी चटके नाही काय? ए, स्वीटीला कसलं बोलायचं नाही काय? ती तर माझी एंजल आहे, एंजल. बर जा मग घरचा प्रपोज. पण कसं करू तेच कळत नाही. वाह, चला लागूया तयारीला. पिझ्झा टी-शर्ट कुठून आणलायस? बाई काय तर काय. रोहिण्या, हा कसा दिसतोय? भारी दिसतोय की. नाही रे, जरा फॅशनेबल पाहिजे. हा ट्राय कर एकदा. अरे हा माझा शर्ट आहे. मग काय झालंय? अरे माझे सगळे कपडे बघितले स्वीटीनं. अरे माझे सुद्धा सगळे कपडे बघितलेस तिने. जर वेळ भेटाय गेलं माझेच कपडे घालून जाऊ. शांत बसा. स्वीटीची काय तर माफ काढायची असते ती, काय गोडा वाटतच नाही तिचं. हा ट्राय कर मग. ए बाबा, एक मिनिट, ते शर्ट खाली ठेव. परवाच घेतलाय नवीन, अजून घालून पण बघितलेलं नाही. अरे असं दे ना, करू दे ना त्याला उद्घाटन. नाही, नको नको, राहून दे, नको. अरे आजचा दिवस त्याच्यासाठी खूप खास आहे, त्यामुळे असू दे त्याच्यासाठी का? दे ना. असू दे का? घालून घाल. हॅलो, घाल. थँक्स. जाऊ दे रे, त्याचा कसा आहे, आजचा दिवस त्याच्यासाठी खास आहे. अरे दरवेळी असंच करतो, माझे शरीर नाही. हा पिझ्झा मी खाऊ शकतो का? काही यार, काही माफ पिझ्झा मला दे ना खायला. ए, कसा दिसतोय? लाईक, कमेंट, शेअर.
ब्लॉक. शेर. हा शर्ट तुला शेअर करून काहीच उपयोग नाही, कारण नीट इंग्लिश बोलायला शिकायला. हे सगळं जाऊ दे, पण हा प्रपोज कसं करणार आहे? तेवढं फक्त राहिलंय. काय गाढव आहेस तू, गाढव. तू एवढ्या महत्वाच्या क्षणात अजून काही प्लॅनिंग केलेलं नाहीस? मी करतो प्लॅनिंग. अरे हॅलो, ए नाटक हॅलो. करू नको, तिथं बस शांतपणे. हॅलो. बस रे बाबा. हॅलो. अहो. काय घाण प्लॅन आहे तुझा? तर आता मिशन स्वीटी. मिशन स्वीटी. तर परजा, मला सांग तुझं ध्येय काय आहे? काय आहे? तेच मी तुला विचारतोय, तुझं ध्येय काय आहे? तेच मी म्हणतोय, काय आहे ध्येय? अरे काय फालतूगिरी चालली तुमची? हा हा थांब. स्वीटी सोबत लग्न करून तिला आयुष्यभर खुश ठेवणं. गुड बॉय. पण परजा कसं आहे माहितीये का, ध्येय ही 2 प्रकारचे असतात. अरे लग्न ही खूप लांबची गोष्ट आहे. आपण आता प्रपोज वर चर्चा करूया. एवढं काय त्यात? हे बघ, डायरेक्ट तिच्या समोर जायचं, डोळ्यात डोळं घालून प्रेमाने बघायचं आणि आय लव्ह यू म्हणायचं. डायरेक्ट जेव भांड्यात, खेळ खाल्लास. ऐकलं काय? तसं नसतं बाळा. कपातला चहा बशीत होतनं खूप सोपं असतं, पण बशीतला चहा कपात होतनं लय अवघड असते. सांग याला, तुझा करेक्ट कार्यक्रम होईल. मारा घालतील तिला. करेक्ट आहे. आणि मुली का नाही, प्रपोजल कसा आहे याचा पण विचार करतात. म्हणजे काय, भाषण? हा, ते तयार आहे ना तुझं? तेवढं राहिले. आणि याचा जीव भांड्यात पडणार, भांडी घासायला आवड तुला ती? अरे भाषण पाठ केलेलं नाहीस, काळ तोंडी आहे. प्रपोज करणं म्हणजे मुलगी बघण्याच्या कार्यक्रमापेक्षा खूप अवघड आहे. अरे तसंच वाटायला लागले आता. मी एक उपाय सांगू का? हा सांग सांग. मी ना तुला आय लव्ह यू म्हणून मेसेज पाठवतो. तो पुढे ना तू स्वीटीला पाठव. मग त्याच्या खाली ना लगेच तू टाक, हा मेसेज 11 जणांना फॉरवर्ड करा. लगेच तुम्हाला आनंदाची बातमी भेटेल. म्हणजे मी स्वीटीला आय लव्ह यू म्हणून मेसेज पाठवायचा आणि तो तिने 11 जणांना पाठवायचा. तू धरून 12. असं आपण तेव्हा करू जेव्हा तू प्रपोज करशील, आणि तुला जी आनंदाची बातमी मिळेल ना त्यामध्ये आम्ही सगळे सामील होतो. मला सांगतोय, ए स्वीटीच्या बाबतीत नो पण या, मला पण स्पेशल प्रपोज करायचा यार. सांगा ना काहीतरी. तुम्हाला आवडणार नाही का माझी अशी 3 जोडी पोरं तुम्हाला काका काका म्हणतील? ते म्हणायचं आहे का तुला? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? काहीच हरकत नाही. अरे मला सांगा ना कसं प्रपोज करू, किती मला लगेच हो म्हणेल. आपण एक काम करूया, काय? आपण प्रपोज करायची प्रॅक्टिस करूया. चालेल चालेल. चल. मग ऐक ना, काय? तू असं समज की मी स्वीटी आहे. शी तिला पोरी पण आहे बाबा. शिकायशी. मग काय आता तुला ते श्रद्धा कपूर आणून देऊ का? राहू दे, लय नाटकी चालली त्या परिचयाची. ए नको नको, सॉरी सॉरी, करूया ना प्रॅक्टिस. चल प्रॅक्टिस करूया. उठ की लवकर. हा मी सिच्युएशन देतो. स्वीटी गार्डन मध्ये तुझी वाट बघत असते, तेव्हा तू तिथे जातोस आतल्या बस गार्डन मध्ये. हाय स्वीटी. हाय प्रज्वल. रोहिणी आवाज डुकरासारखा काढायला लागलाय. अरे जरा मुलीसारखा आवाज काढ. डबल डबल. हा तिकडे बघ. काय यार. हाय स्वीटी. हाय प्रज्वल. अरे मला काहीतरी सांगायचंय तुला. तू खूप सुंदर आहेस. बाई. यू सो फ्रुटी. अरे प्रीती, काय हा प्रकार? आय लाईक यू सो मच स्वीटी. पागल झालाय का? लाईकच करतोस का अजून काय? आहे ना, सांगू? सांग ना. आय
हा आय हाय आय हाय आय अरे काय झालं याला साधं आय लव्ह यू बोलायला फाटून 4 झाली याची. अरे प्रज्योत कुठला प्रज्योत अरे आता तरी त्या स्वीटीच्या कॅरेक्टर मधून बाहेर नाही. अरे हो यार एक बार जाऊन काय परजा फक्त आय लव्ह यू म्हणायला तुला चक्कर आली. मला सांग एक परजा, तिला तू आवडतोस याचा जरा चान्स आहे ना? आहे असं वाटतंय, पण विषय काय आहे, तिला गोरीपान आहे आणि मी असा काळा सावळा. परजा असं काळ गोर असं काय प्रेमात नसतं. प्रेमात फक्त मन बघितलं जातं. करेक्ट. पण तू तिला आत्ताच प्रपोज करू नकोस, नाहीतर आहे ती पण मैत्री राहणार नाही, लक्षात ठेव. रोहिण्या म्हणते ते पण बरोबर आहे. मग काय करू काय मी नक्की? हे बघ सोप्पा आहे. जेव्हा ती तुझ्या सोबत असेल ना तेव्हा तिला सेफ वाटलं पाहिजे. तुझ्यासोबत वेळ घालवायला तिला आवडलं पाहिजे. तुझ्यासोबत बोलायला तिला आवडलं पाहिजे. हा म्हणजे ती पूर्ण मनमोकळी होईल तुझ्या समोर. हा मग तेव्हा करू आपण तिला प्रपोज. आपण नको, मी करतो. होय बाबा आहे तूच कर. कर.